तुटलेलं नातं आणि ती रात्रीची भेट. अमोल आणि साक्षीच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती. सुरुवातीला सगळं सुरळीत चालू होतं, पण गेल्या काही महिन्यांपासून साक्षीच्या वागण्यात काहीतरी बदल जाणवायला लागला होता. ती सतत मोबाईलमध्ये बिझी असायची, अमोलशी थोडकंच बोलायची. अमोल तिच्यावर खूप प्रेम करत होता, पण तिच्या मनात मात्र दुसरंच काही शिजून चालू होतं. एक दिवस अमोलने तिचा फोन चोरून पाहिला आणि तिथे एक परक्याशी झालेल्या प्रेमाच्या चॅट्सने त्याचे हृदय अक्षरशः तुटून गेले. साक्षीच्या दुसऱ्या माणसाची प्रेमसंबंध होते आणि ती त्याच्या सोबत रात्री भेटायचेही ठरवत होती. त्या रात्री अमोल साक्षीच्या मागोमाग गेला. त्याने दुरून पाहिलं, ती एका पुरुषाच्या गाडीत बसून गेली. अमोलचा विश्वास, त्याचं प्रेम आणि त्याचं संपूर्ण आयुष्य त्या एका क्षणाला उद्ध्वस्त झालं. त्या रात्री अमोल रस्त्यावर एकटाच भटकत होता. रडायचंही धाडस होत नव्हतं. एका कॉफी शॉपजवळ तो बसून राहिला. तिथंच एक अर्धवट ओळखीची श्री पूजा त्याला दिसली. ती कधीकाळी त्याची मैत्रीण होती. तिने विचारलं, काय झालं अमोल, तू असं तुटलेला कधीच दिसला नव्हता. अमोलने काहीच लपवलं नाही, सगळं सांगून टाकलं. पूजा शांत होती, पण तिच्या डोळ्यात एक समजूत होती. तिने फक्त एक वाक्य म्हटलं, कधी कधी काही नातं मोडून जातं, पण ते मोडल्यावर आपल्याला स्वतःचं खरं स्थान समजतं. त्या रात्री अमोल एकटाच नव्हता. त्या एका भेटीत त्याला पुन्हा जगायचं बळ मिळालं. साक्षी गेली, पण पूजासारखी कोणीतरी त्या रात्री भेटले, जे त्याला स्वतःशी पुन्हा जोडून. त्या रात्री अमोल आणि पूजा खूप वेळ बोलत राहिले. पूजा त्याला सावरत होती, न बोलता समजून घेत होती. ती म्हणाली, तुला कोणी झुकवलं असेल, पण याचा अर्थ तू हरलास असं नाही. आयुष्य अजून थांबलेलं नाही. त्या रात्रीनंतर अमोलने स्वतःला पुन्हा एकदा घडवायचं ठरवलं. त्याने पुन्हा जिम सुरू केली, ऑफिसमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला प्रेम करायला शिकला. साक्षीला घटस्फोट देऊन त्याने ते नातं पूर्णपणे संपवलं होतं. ती गेल्यानंतर त्याला कळलं की कधीकधी लोक आपल्याला फसवतात, पण त्याच्यासाठी स्वतःची किंमत कमी करणे ही स्वतःवर अन्याय करणे असते. अमोलनं एक छोटा व्यवसाय सुरू केला, मन सैनिक नावाचं काउन्सेलिंग सेंटर. तिथे तो अशा लोकांना मोफत मार्गदर्शन करायचा, जे तुटलेल्या नात्यांमुळे तडफडत होते. हळूहळू लोक त्याचे ऐकायला लागले. त्याच्या शब्दांनी, अनुभवांनी अनेकांना हिंमत दिली. एक दिवस तो व्याख्यानात म्हणाला, माणूस जेव्हा तुटतो तेव्हा त्याच्यात 2 मार्ग असतात, एकतर कायमचं कोसळायचं किंवा स्वतःला नव्याने घडवायचं. मी दुसरं निवडलं आणि आज मी तुमच्यासमोर इथं उभा आहे, कारण मी स्वतःवर विश्वास ठेवला. लोक टाळ्या वाजवत होते, पण त्या गर्दीत पूजा एका कोपऱ्यात शांत उभी होती, एक हळूवार हास्य घेऊन. अमोल आणि पूजाचं नातं प्रेमाचं नाही, पण एक दुसऱ्याला उभं करण्याचं होतं. तुटलेलं नातं आणि ती रात्रीची भेट. अमोल आणि साक्षीच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती. सुरुवातीला सगळं सुरळीत चालू होतं, पण गेल्या काही महिन्यांपासून साक्षीच्या वागण्यात काहीतरी बदल जाणवायला लागला होता. ती सतत मोबाईलमध्ये बिझी असायची, अमोलशी थोडकंच बोलायची. अमोल तिच्यावर खूप प्रेम करत होता, पण तिच्या मनात मात्र दुसरं